मला वाटतं दुबईहून सतत फोन येत आहेत. मी काल जवळपास 300-350 लोकांशी बोलत आहे, म्हणजे त्या ग्रुपमधून कोणी 25 आहेत, कोणी 30 आहे, एखादी 60 आहेत. तर त्याच्यामध्ये नगरचे, पुण्याचे आहेत मोठा ग्रुप, धुळ्याचे आहेत, जळगावचे 30 जण आहेत, अनेक जण आहेत जे टुरिस्ट म्हणून त्या ठिकाणी गेले, पर्यटक म्हणून गेलेले होते. आणि युद्ध सुरू झाल्यामुळे विमान सेवा बंद झाली, त्यामुळे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. आज सकाळपासून मी जवळपास 15-20 ग्रुपशी बोललेलो आहे. ते आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये त्या ठिकाणी आहेत. काही अडचणी होत्या त्यांच्या हॉटेलमधले, तर राहण्याचे जे बुकिंग होतं एजंटने केलेलं ते संपलेलं होतं. तुम्ही काळजी करू नका. काही म्हणले आपले पैसे नाही आहेत, तर ती व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ. पण आता जशी शांतता होईल, मला वाटतं 1-2-3 दिवसामध्ये विमान सेवा स्पेशल म्हणून त्या ठिकाणी सुरू होईल. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्याच्याकडे संपर्क आहे. त्यांच्या एम्बेसीसुद्धा, त्यांच्याशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलतो होतो. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये जशी परिस्थिती निवळेल त्यावेळेला आपण त्यांना इकडे आणू. संजय राऊत त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते काही बोलू शकतात. ते कोणाबद्दलही बोलू शकतात. ते तिकडे जाऊन लढू सुद्धा शकतात. त्यांच्याकडून त्यांना काही लिमिटेशन नाही त्यांचं काही. ते करावं, ते त्यांना काय वाटेल ते. पण मला वाटतं अशा वेळी, ज्यावेळी आता जग तिसऱ्या महायुद्धाकडे चाललेलं आहे, इतकी गंभीर परिस्थिती आहे, अशा वेळी थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. आपण काय बोलावं, काय बोलू नये. प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसच पाहिजे का? राजकारण केलं पाहिजे का? मोदीजी का बोलत नाही, त्याच्याबद्दल हे का बोलत नाही, ते काय गंमत चालली आहे का? इतका बालिश स्टेटमेंट आपण का करतो? त्यामुळे लोक आपल्या डोक्याची स्क्यू करतात. मला वाटतं असं ते करू नये. तर अतिशय गंभीर विषय आहे. ज्या पद्धतीने तो बाहेर राज्यातला होता, कुठे हरियाणाचा मला कळालं. आणि त्या युवकाची काय थोडीफार चूक झाली असेल, नाही घुसताना येताना, पण अशा पद्धतीने एका जणांच्या तर 4-5 जणांनी नंतर त्याला मारावं, त्याचे कपडे फाडावे, हा अतिशय अक्षम्य असा गुन्हा आहे. हे मला सुद्धा आवडलेलं नाही. मी तात्काळ तिथले जे SP आहेत बाळासाहेब पाटील, त्यांना तिथूनच फोन केला आणि त्यांना सांगितलं की याच्यावर कडक ॲक्शन घ्या, माहिती घ्या, चौकशी करा, पण याच्यावर कडक ॲक्शन झाली. एका भाविकाला, तरुणाला धरून एवढे 4-5 जण मारतायत, जे कपडे फाडतायत, हे काही फार शोभनीय नाही, अजिबात नाही. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. अहो, ही पहिलीच घटना नाही, याआधी पण वारंवार अशा घटना घडतायत. आणि तो जो मुलगा होता, आता देवस्थान ट्रस्टचे लोक सांगतात की तो ड्रग्ज पेलेला होता. म्हणजे हे कसं सिद्ध करतायत? आता तो चौकशीचा भाग झालेला आहे. तो बिचारा बाहेर राज्यातला होता, त्याच्यावर एवढा अटॅक झाला, त्याच्यामुळे तो निघून गेलेला आहे. त्याची तक्रार सुद्धा दिली नाही अशी माहिती मला मिळालेली आहे. पण आता तुम्ही कसं ओळखलं ट्रक पेलेला आहे म्हणून? मग त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं. तुम्ही कशाला 4-5 जण 6-7 जण तुला मारताचे कपडे फाडतात? हा अधिकार आमचा नाहीये. तुम्हाला जर अशी शंका आली किंवा काय झालं असेल, तर तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं ना. तुम्ही काय सोडला त्याला? म्हणून मला वाटतं हा प्रकार अतिशय निंदनीय, चुकीचा आहे. तीर्थक्षेत्रावर सगळ्या देशभरातून नाही, जगभरातून लोक त्या ठिकाणी येतात त्र्यंबकेश्वरला, आणि असे प्रकार तिथं वारंवार होणं हे अतिशय चुकीचं आहे. मी या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक त्या ठिकाणी देवस्थानचे ट्रस्टी अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.